नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 2 जानेवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, थोडाही स्किप न करता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात वन लाइनर स्वरूपामध्ये. तर चला, पहिला प्रश्न पाहूयात. महत्त्वाचा होता कालचा आपला. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच काय, तर एमपीएससीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर विवेक भीमनवार यांची. तर आपल्या भारतामध्ये मुलींसाठी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी कोणी सुरू केली, तर सावित्रीबाई फुले यांनी. यानंतर विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक जलद स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष बुद्धिबळपटू कोण ठरला आहे, तर तो आहे अर्जुन एरिगेसी. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य देश बनला आहे, तर तो आहे रशिया हा देश. यानंतर हिमाचल प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली ग्रीन टू गोल्ड योजना कोणत्या पिकाशी संबंधित आहे, तर भांग्या. यानंतर विद्या प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्थापना कोठे करण्यात आली आहे, तर बारामती पुण्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, वर्ल्ड ब्लिट्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताच्या अर्जुन एरिगेसी या बुद्धिबळपटूने कोणते पदक जिंकले आहे, तर कांस्य पदक जिंकले आहे. यानंतर जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा तियानशान शेंगली बोगदा हा चीनमध्ये आहे. त्याची लांबी किती आहे, तर त्याची लांबी आहे 22.13 किलोमीटर. यानंतर भीमा कोरेगावची लढाई कोणत्या वर्षी झाली होती, तर 1 जानेवारी 1818 मध्ये झाली होती. यानंतर 10वा प्रश्न हा देखील दिनविशेषवर आधारित होता. तर दरवर्षी आंतरराष्ट्रीय सेलो दिवस केव्हा साजरा केला जात असतो, तर 29 डिसेंबर या दिवशी साजरा केला जात असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आजच्या आपण चालू घडामोडीकडे वळूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये कुशावती हा तिसरा नवीन जिल्हा निर्माण करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गोवा या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो, तर गोवा या राज्यामध्ये. तर याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर गोवा राज्यामध्ये कुशावती हा तिसरा नवीन जिल्हा निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर या नवीन जिल्ह्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहूया. तर घोषणा 31 डिसेंबर 2025 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला आणि 1 जानेवारी 2026 रोजी याची अधिसूचना म्हणजेच नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. तर नाव आहे, या जिल्ह्याचे नाव दक्षिण गोव्यातून वाहणाऱ्या प्राचीन कुशावती नदीवरून ठेवण्यात आले आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट कमिशनचे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे, तर त्यांचे नाव आहे ऑप्शन बी, पी.व्ही. सिंधू. काय, तर पी.व्ही. सिंधू. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन म्हणजेच काय, तर BWF ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी आपल्या भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांची 2026 ते 2029 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. तर ऑलिम्पिक पदक विजेत्या आणि माजी जागतिक चॅम्पियन असलेल्या सिंधू आता BWF काउन्सिलच्या सदस्य म्हणूनही काम पाहतील, ज्यामुळे जागतिक बॅडमिंटन धोरणांमध्ये खेळाडूंचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहे. तर निवड कोणाची करण्यात आली, तर पी.व्ही. सिंधू. कार्यकाळ 2026 ते 29 आणि भूमिका अध्यक्षपद आणि BWF काउन्सिल सदस्य. ठीक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न, तर लाईट स्टाईल बाय PNG ची नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सारा तेंडुलकर बनले आहेत. कोण, तर सारा तेंडुलकर. तर विद्यार्थी मित्रांनो, लाईट स्टाईल बाय PNG ची नवीन ब्रँड अँबॅसेडर सारा तेंडुलकर बनल्या आहेत. तर महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर त्यांची नियुक्ती PNG ज्वेलर्सने डिसेंबर 2025 च्या अखेरीस सारा तेंडुलकरची या समकालीन लाईटवेट ज्वेलरी ब्रँडसाठी नियुक्ती केली आहे. तर उद्देश काय आहे, तर तरुण ग्राहकांशी नाते अधिक घट्ट करण्यासाठी आणि आधुनिक डिझाईनद्वारे नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे.
तर मोहीम आहे सारा तेंडुलकर मार्च 2026 पासून लॉन्च होणाऱ्या विविध ब्रँड्स, कॅम्पेन आणि डिजिटल उपक्रमांमध्ये झळकणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न चौथा देखील पाहूयात आपण. तर भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे खूप. तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन सी, जपान या देशाला मागे टाकून. कोणत्या? तर जपान या देशाला. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर आपल्या भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान मिळवला आहे. तर डिसेंबर 2025 अखेरच्या केंद्र सरकारच्या आर्थिक आढाव्यानुसार आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजेच काय तर IMFच्या आकडेवारीनुसार आपल्या भारत देशाने जपानला मागे टाकून हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तर महत्त्वाचे तपशील काय आहेत? तर सद्यस्थिती आपल्या भारताचा GDP सुमारे 4.18 ट्रिलियन डॉलर्स इतका झाला आहे. तर पुढील उद्दिष्ट काय आहे? तर भारत आता जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. हे लक्ष्य 2027 ते 2028 पर्यंत साध्य होण्याची शक्यता देखील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा पॉइंट देखील पाहूया. तर जागतिक क्रमवारी 2026 नुसार तर 1 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबरला चीन, 3 नंबरला जर्मनी आणि त्यानंतर आपला भारत देश आणि 5व्या क्रमांकावर आहे जपान. ठीक आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 5वा प्रश्न पाहूया. तर 5वी राष्ट्रीय सचिव परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी नुकतेच भूषवले होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. कोणी? तर नरेंद्र मोदी यांनी. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 5व्या राष्ट्रीय सचिव परिषदेचे अध्यक्षस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भूषवले होते. जी परिषद 27 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी दिल्लीमध्ये आयोजित केली होती आणि यामध्ये केंद्र राज्य भागीदारी मजबूत करण्यावर भर देण्यात देखील आला होता. तर याचे मुख्य मुद्दे पाहून घेऊयात लक्षात राहण्याजोगे. तर अध्यक्ष कोण आहेत? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. परिषदेचे नाव आहे मुख्य सचिवांची 5वी राष्ट्रीय परिषद. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ठिकाण आहे नवी दिल्ली. तारीख 27 आणि 28 डिसेंबर 2025. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे उद्देश काय होते? तर सहकारी संघराज्यवादाच्या आधारावर केंद्र आणि राज्यांमधील भागीदारी मजबूत करणे आणि राष्ट्रीय विकासाच्या प्राधान्यक्रमांवर चर्चा करणे. यानंतर 6वा प्रश्न. तर 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मॅग्नस कार्लसनने. कोणी? तर मॅग्नस कार्लसनने पटकावले आहे नुकतेच. तर विद्यार्थ्यांनो, 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद नॉर्वेचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने नुकतेच पटकावले आहे. तर त्याने डोहा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आपला 6वा जागतिक रॅपिड किताब नुकताच जिंकला. तर विजेता मॅग्नस कार्लसन. लक्षात ठेवा, पॉइंट देखील मी तुम्हाला देतो. तर स्पर्धा होती 2025 फिडे वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप आणि ठिकाण कोणते होते? तर दोहा, कतार हे होते. आणि निकाल तर कार्लसनने 13 पैकी 10.5 गुणांसह विजेतेपद पटकावले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. तर 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप मध्ये महिला गटांचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अलेक्झांड्रा गोरियाचकिना यांनी. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थ्यांनो, तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप मध्ये रशियाची अलेक्झांड्रा गोरियाचकिना हिने महिला गटाचे विजेतेपद पटकावले. तिने चीनच्या झू जिनर हिला टायब्रेक मध्ये हरवून हे विजेतेपद पटकावले आहे. यानंतर 8वा प्रश्न. तर हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला CEO कोण ठरल्या आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, जयश्री उल्लाल असे त्यांचे नाव आहे. काय आहे? तर जयश्री उल्लाल. ठीक आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जयश्री उल्लाल अरिस्टा नेटवर्क्सच्या अध्यक्ष आणि CEO जगातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाच्या महिला CEO ठरल्या आहेत. त्यांची संपत्ती अंदाजे 5.7 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे किती? तर 50,170 कोटी रुपये आहे. त्यांनी सत्या नडेला आणि सुंदर पिचाई यांच्यासारख्या टेक दिग्गजांना मागे टाकले आहे. यानंतर 9वा प्रश्न. महाराष्ट्र पोलीस दलाचा
रेझिंग डे म्हणजेच स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी. तो दिवस 2 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. केव्हा? तर 2 जानेवारी. तर विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे म्हणजेच स्थापना दिवस 2 जानेवारी रोजी साजरा केला जातो. कारण याच दिवशी म्हणजेच 2 जानेवारी 1961 रोजी आपल्या भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला होता आणि तेव्हापासून हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा होत आहे. तर मुख्य दिवस 2 जानेवारी हा ऐतिहासिक महत्त्व. या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला होता, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. तर साजरा करण्याची पद्धत काय आहे? तर या निमित्ताने 2 ते 7 जानेवारी दरम्यान विविध ठिकाणी पोलीस सप्ताह म्हणजेच रायझिंग डे वीक आयोजित केला जातो, ज्यामध्ये जनजागृती कार्यक्रम आणि प्रात्यक्षिके दाखवली जात असतात. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 10वा. तर दरवर्षी DRDOचा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर हा देखील प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1 जानेवारी या दिवशी. केव्हा? तर 1 जानेवारी या दिवशी. तर विद्यार्थी मित्रांनो, DRDO म्हणजे काय? तर संरक्षण संशोधन व विकास संस्था. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर दरवर्षी 1 जानेवारी रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा म्हणजे DRDOचा स्थापना दिवस साजरा केला जातो. तर ठळक मुद्दे काय आहेत याचे? तर स्थापना 1 जानेवारी 1958 रोजी आपल्या भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. आणि 2026 मधील महत्त्व, तर 1 जानेवारी 2026 रोजी DRDOचा 68वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. बोधवाक्य, बलस्य मूलं विज्ञानम म्हणजे विज्ञानामध्येच सामर्थ्य असते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. सर्व विद्यार्थ्यांनी 1 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी पाहून घ्या, ज्यांनी पाहिल्या नसतील त्यांनी. आणि ज्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये योग्य उत्तर कळवा. तर प्रश्न पाहूयात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच काय? तर MPSCच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.